हॅलो फ्रेंड्स, तर बघा आज जरा लवकरच स्वयंपाक करायला घेतलंय। 4:30 ते 5 वाजत आलेला आहे संध्याकाळचे आणि मी स्वयंपाक करायला चालू केलेला आहे, कारण सकाळपासून स्वयंपाक केलेलं नव्हतं, रात्रीचं शिळं उरलेलं होतं ते खाऊन घेतलं मी आणि पोरींना एवढं तेवढं पोहे वगैरे बनवून त्यांनाही खाऊ घातलं। तर म्हटले चला आज पटकन स्वयंपाक करते आणि घरात काहीच भाजीला नव्हतं, त्याच्यामुळं घरात फक्त कांदा बटाटा आणि टमाटा पडला होता। मग म्हटले चला मस्तपैकी एकदम झणझणीत बटाटा रस्सा बनवते म्हणून। आणि चला तुम्हाला दाखवते मी बटाटा रस्साची भाजी कशी बनवते। एकदम सोपा आणि साधं सिंपलमध्ये, काहीच जास्तीचं नाही टाकणार त्याच्यात, हाय तेवढंच टाकणार आहे। तर माझं तेल गरम झालेलं आहे, तर चला तुम्हाला दाखवते मी कसं बनवते बटाटा रस्साची भाजी। तर हे बघा, इथं कांदा चिरलं गेलेलं आहे माझं, इथं टमाटर चिरलं गेलेलं आहे, इथं बटाटा सोलून ठेवलेला आहे, बटाटा अजून कापायचं बाकी आहे। आणि इथं कढईमध्ये तेल टाकलं गेलेलं आहे। तेल जरा जास्त गरम झाल्यामुळं मी बंद केलं आहे, थोडंसं तेल मीडियम थंड होऊ देते आणि मग त्याच्यामध्ये जिरा आणि मोहरी टाकते। माझं जिरा आणि मोहरी एकाच ह्याच्यात मिक्स केलेलं आहे, वेगळं टाकायची गरज नाही आहे। तर चला आपली रेसिपी सुरू करूया। तर हे बघा, आधी मी जिरा आणि मोहरी टाकून घेतलेला आहे, चांगलं तडतडून घ्यायचं जिरा आणि मोहरी आणि मग त्याच्यात टाकायचे कांदा। तर मी लसूण चिरून नाही घेत, मी असं टेचून टाकते लसूण, तुम्हीही टेचून टाकत जावा, लसूणचं खूप छान फ्लेवर येतं असं टेचून लसूण टाकल्यामुळं। हे बघा, लसूण माझं टेचून झालेलं आहे, मी आता कांद्यात टाकते लसूण आणि मग परतून घेते, कांदा थोडा लाल होईपर्यंत परतून घेते मी। तर हे बघा, कांदा आपला थोडंसं लाल होत आलेला आहे, अजून थोडं 1 ते 2 मिनटं परतून घेऊ याला आणि मग त्याच्यात टमाटर टाकूया। कांदा आपला लाल झालेला आहे, आता त्याच्यात मी टोमॅटो टाकते आणि आता तेही मस्त परतून घेते। टमाटर टाकलेला आहे त्याच्यामुळं थोडं त्याच्यात मी आता मीठ टाकून घेते, म्हणजे टमाटर पटकन मीठ टाकल्यामुळं शिजतं आणि बारीक होऊन जातं। आपल्या चवीनुसार मीठ टाकून घेतलं मी आणि त्याला आता टमाटर शिजेपर्यंत थोडं परतून घेते। बघू शकता आता टमाटर शिजत आलेला आहे, अजून एखादा मिनटं मी त्याला शिजून घेते आणि मग त्याच्यात मसाले टाकते। टमाटर शिजलेले आहे, आता त्याच्यात मी मसाले टाकते। हे हळद, हे मिरची पावडर, 2 चम्मच मिरची पावडर, हे चटपटा मसाला, 1 चम्मच गरम मसाला, 1 चम्मच काळा मसाला आणि अर्धा चम्मच धना पावडर। आता यांना मस्त मिक्स करून घेऊया आणि थोडा वेळ मसाला शिजेपर्यंत परतत राहूया। तर मसाला मस्त कांदा आणि टमाट्यासोबत परतून झालेला आहे, बघू शकता तुम्ही। आता त्याच्यात आपण बटाटा घालूया। बटाटा शिजून घेतला तर अगदी 10 मिनिटात भाजी होऊन जातं, पण मी शिजून घेतलेलं नाही आहे, कापून मस्त धुवून मसाल्यात डायरेक्टली टाकत आहे। थोडा टाईम लागेल, पण असंही बटाटा शिजायला टाईम लागतोच। आता मस्त या मसाल्यासोबत त्याला मिक्स करून घेऊ आणि थोडा वेळ 4 ते 5 मिनटं मसाल्यासोबत त्याला परतून घेणार मी, थोडंसं मस्तपैकी चव येईपर्यंत बटाट्याला, म्हणजे बटाट्यातही एकदम लगेच पाणी टाकल्यामुळे बटाट्याच्या आतमध्ये ते चव जात नाही मसाल्याचे, त्याच्यामुळं 4 ते 5 मिनटं मसाल्यामध्ये त्याला आपण मस्तपैकी परतून घेऊया आणि मग त्याच्यात पाणी टाकूया।
तर मी इथं आता बटाटा परतून घेतलेला आहे 4 ते 5 मिनिटं. आता आपण ह्याच्यात पाणी ओतूया. आणि ह्या भाजीला आपण 10 ते 15 मिनिटं बटाटा शिजेपर्यंत शिजून घेऊया. आता ह्याच्यावर झाकून ठेवूया आपण. बघू शकता मी आता ह्याच्यावर झाकण ठेवलेलं आहे आणि बटाटा शिजेपर्यंत शिजून घेणार आहे. तर बघू शकता तुम्ही मस्त असं उकळी आलेला आहे. तर आपण आता बटाटा चेक करूया शिजलाय का असं. तर बटाटा अजून कच्चा आहे, अजून त्याला 10 ते 12 मिनिटं शिजूया आपण. तुम्ही ह्याच्याऐवजी बटाटा आधीच उकळून शिजून घेतला तर अगदी 10 मिनिटात बटाट्याची भाजी तयार होती. मी शिजून नव्हतं घेतलं त्याच्यामुळं मला टाईम लागत आहे. तुम्ही ह्या शिजून घ्या म्हणजे 10 मिनिटात अगदी तयार होईल. तर मी आता ह्याला परत झाकून घेते आणि अजून 10-1 मिनिटं वाट बघते बटाटा शिजायचं. अगदी घरात काहीच नसताना तुम्ही ही भाजी बनवू शकता. आणि जर तुम्हाला घट्ट भाजी आवडत असेल म्हणजे हेही आता शिजून थोडं अंशेच पाणी राहणार आहे, जास्त पातळ नाही होणार आहे. बटाटा शिजायला पाणी जास्त घेतो, तर हे आता शिजायला जरा जास्त टाईम घेते. आणि घरात नसताना काही नसताना नुसतं कांदा बटाटा आणि टमाटा आणि आपले मसाले तर प्रत्येकाच्या घरी असतात, तर एकदम झटकेफट होणारा भाजी आहे बटाटा रस्सा. तर तुम्हीही घरी असं ट्राय करा. तर आता आपण ही भाजी शिजू देऊया, तोपर्यंत वाट बघूया. बघा तर भाजीला मस्त असं तरी आलेलं आहे आणि एकदम छान आता बटाटा शिजलाय का बघूया आपण. तर बटाटा शिजलेला आहे एकदम मस्त, एकदम तर्री आलेला मसाला का भाजी, जास्त काही नसताना घरात. तर आपलं भाजी झालेला आहे. आता त्याला आपण झाकून देऊया. आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. रेसिपी तुम्हाला आवडली का ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझे व्हिडिओ लाईक, सबस्क्राईब, चॅनलला सबस्क्राईब, कमेंट करायला आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. एकदम अगदी 3 वस्तूंनी बनवलेला भाजी आहे, एकदम झणझणीत आणि टेस्टी असा भाजी. बटाटा एकदम मेनगत एकदम छान शिजून गेलेला आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा. तोपर्यंत चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओला. बाय.